नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ प्रवरा कम्युनिटी रेडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी उदय पानी, पतंजली किसान सेवा समिती राज्य प्रभारी महाराष्ट्र पश्चिम, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा विशेष विषय आहे इंटिग्रेटेड योगापॅथी. ही इंटिग्रेटेड योगापॅथी ही नवीन आविष्कार आहे योगाचा, जो परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी खूप संशोधनानंतर आणि खूप जणांवर प्रयोग केल्यानंतर ही पॅथी जगासमोर आणली आहे. याच्यामध्ये योग, प्राणायाम, आसनं आणि त्याचबरोबर धूम्रचिकित्सा म्हणजेच यज्ञ थेरपी, यज्ञांद्वारे रोगांवर कशा पद्धतीने आपण विजय मिळवू शकतो, हा अभ्यास या थेरपीमध्ये होतो. इंटिग्रेटेड थेरपीमध्ये, इंटिग्रेटेड योगामध्ये आसनांमध्ये प्राणायाम आणि प्राणायामामध्ये ध्यान, ह्या एका वाक्यामध्ये जर त्याची व्याख्या करण्याचं झालं तर हे एक वाक्य अतिशय महत्त्वाचं, ज्याच्यामध्ये जे आता गेल्या 25 वर्षापासून योगाशी निगडीत लोक आहेत, त्यांना काहीतरी नवीन हवं आहे, चांगले रिझल्ट देणारं पाहिजे. त्याचबरोबर जे रुग्ण आहेत त्यांनासुद्धा इन्स्टंट रिझल्ट मिळण्यासाठी ही पॅथी डेव्हलप केली जाते आणि तिचंच नाव आहे इंटिग्रेटेड योग थेरपी. या योग थेरपीमध्ये ज्या वेळेस आपण सगळ्यांनाच आता खूप अगदी लहान मुलंसुद्धा आसनं करायला लागलेत, प्राणायाम करायला लागलेत, अगदी चिमुरडी मुलं नाक ओढून कपालभाती करायला लागलेली आहेत. आणि ह्या पॅथीमध्ये परमपूज्य स्वामीजींनी जे ॲड केलेलं आहे ते म्हणजे आसनांमध्ये प्राणायाम. ज्या वेळेस आपण आसनं करतो, आसनं हा एक वेगळा विभाग आहे, प्राणायाम हा वेगळा विभाग आहे आणि ध्यान हा एक अजून तिसरा विभाग आहे. ह्या तिन्ही वेगवेगळ्या पॅथीचं त्यांनी एकत्रीकरण केलं आणि त्याचे रिझल्ट्स अतिशय सुंदर यायला लागलेले आहेत. जसं की एखाद्याला फुफ्फुसांचा काही विकार आहे, ब्रॉन्कायटिस आहे किंवा अस्थमा आहे, किंवा त्यांच्या फुफ्फुसांमध्ये वारंवार कफ जमतोय, कोरोनाच्या पोस्ट कोविड इफेक्टची काही जण झुंजत आहेत, त्यांच्यासाठी हा भस्त्रिका प्राणायाम तर वरदान ठरलेला आहे. ज्या वेळेस कोरोनाच्या कालावधीमध्ये लोक सिलेंडर शोधण्यासाठी दवाखाने आणि गावोगावं फिरत होते, त्यावेळेस परमपूज्य स्वामीजी ओरडून सांगत होते की अरे माणसा, तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या छातीमध्ये 2 सिलेंडर जे भरलेले आहेत ते भगवंतानी दिलेले आहे फुकटमध्ये, त्याच्यामध्ये तू हवा भर, ती नॅचरल हवा भर आणि रोगमुक्त हो. परंतु मनाची ताकद कमी पडल्यामुळं काही लोक ह्या आजाराला सुद्धा बळी पडले. एक छोटासा व्हायरस तो माणसाच्या जीवनाला संपवू शकला आणि त्यामुळंच ही पॅथी पुढं आणण्याचं परमपूज्य स्वामीजी महाराजांनी मोलाचं कार्य केलं. ज्यावेळेस आपण काही आसनं करतो, त्या आसनांमध्येच प्राणायामाची जोड दिली तर त्याचे रिझल्ट्स कसे येतात आता ते आपण पाहूया. आजकाल सगळ्यांना भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे डायबिटीस. जगातील लोकसंख्येच्या 33% लोकांना डायबिटीस सतावतोय किंवा त्यांनी घेरलेलं आहे. आणि त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की ओबेसिटी इज द मदर ऑफ ऑल डिसीजेस. आणि हाच संकल्प आपल्याला नेहमी आडवा येतो की आपण व्यायाम मी काही करणार नाही, काही त्याची व्यायामाची गोळी असेल तर मला द्या, मी पटकन बरा होईल. परंतु व्यायाम केल्याशिवाय पर्याय नाही, घाम काढल्याशिवाय चरबी हटणार नाही आणि चरबी हटल्याशिवाय आपलं आरोग्य सुधारणार नाही. आणि त्याकरता जे परमपूज्य स्वामीजी महाराजांनी सांगितलंय की एक मंडूक आसन म्हणून आसन सांगितलंय. मंडूक म्हणजे संस्कृतमध्ये बेडकाला मंडूक म्हटलं जातं. आपण ऐकलेलंच आहे कुपमंडूक अवस्था. ती मंडूकाची जी अवस्था आहे
त्या मंडूकासारखं आपल्या शरीराची पोझिशन बनवायची. कारण सगळ्या आसनांचा तुम्ही अभ्यास केला तर कुठल्या ना कुठल्या प्राण्याच्या नावाने ती आसन बनवलेली आहे. शलभासन असेल, वक्रासन असेल, त्याच्यानंतर वृश्चिकासन असेल, हे वेगवेगळी प्राण्यांच्या नावावरून ती आसनं बनवलेली आहेत. तर हे मंडूकासन हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आसन. त्यामध्ये काय केलं जातं, की वज्रासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही पाय फोल्ड करायचे. गुडघ्यामध्ये कमीत कमी अंतर ठेवायचे. मागे अंगठे एकमेकाला जुळलेले असतील. त्यानंतर आपल्या दोन्ही टाचा बाहेरच्या बाजूनी गेलेल्या असतील आणि त्या खाचेमध्ये आपलं सीट तिथं टेकवायचे. नितंब आपले तिथं टेकवायचे. गुडघे अगदी समोर व्यवस्थित एकमेकाला जुळलेले. त्यानंतर पाठीचा कणा अतिशय सरळ असेल. दोन्ही हाताच्या अंगठे जे आहेत त्या आपल्या मुठींमध्ये घ्यायचे आणि बेंबी म्हणजेच आपली नाभी जी आहे तिच्या बाजूला, दोन्ही बाजूला 2 हात टेकवायचे आणि श्वास घेऊन तो सोडून द्यायचा आहे आणि हळूहळू पुढे झुकायचं आहे. जितकी आपल्याला आदर्श स्थिती बनवता येईल, आपली छाती ही मांड्यांना टेकेसपर्यंत आपण जाऊ शकला तर ती पूर्ण अवस्था. पण जर जिथपर्यंत आपण जाऊ शकू तिथपर्यंत जायचंय आणि ह्याच आसनामध्ये आपण करायचं आहे कपालभाती प्राणायाम. बघा, तुम्ही जो महिने साधारण कपालभाती करत होता, तर ही मंडूकासनामधली कपालभाती जर तुम्ही केली तर तुमचा जो डायबिटीस आहे तो डायबिटीस 8 ते 10 दिवसामध्ये रिव्हर्स व्हायला लागतोय. महिना 2 महिन्यामध्ये तो संपूर्णतः कव्हर होतोय. मी म्हणते क्युअर होतोय. कारण हे सिम्पटमॅटिक नाही आहे, हे सिस्टमॅटिक सगळे संशोधन केलेले योगासनाचे आणि प्राणायामाचे प्रकार आहे. मंडूकासनामध्ये पूर्ण खाली वाकायचे आणि डायबिटीसच्या पेशंटनी सरावानी हळूहळू 1 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत ह्याचा सराव करायचा आहे. जी निरोगी व्यक्ती आहे त्यांनी 1 मिनिटं ते 2 मिनिटं केलं तरी त्यांच्या पॅनक्रियाज चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह राहतील. आणि ज्या वेळेस तुम्ही हा प्राणायाम करताल, ज्या निरोगी व्यक्तीचा त्यांनी जर हा प्राणायाम केला आणि लगेच साखर तपासली तर आम्हाला सुद्धा रिझल्ट आढळलेले आहेत. ते म्हणजे शुगर ही 60 ते 80 पर्यंत जाते. ती ज्यावेळेस रिव्हर्स होती, मग ज्यावेळेस दिवसभरात तुम्ही गोडाचा काही आहार घेतला तर ती त्याच्या लेव्हलच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि त्या पद्धतीने मंडूकासन केलं. मंडूकासनाची दुसरी पद्धत जी आहे त्यामध्ये डावा हात आपल्या नाभीवर लावायचा आहे, उजवा हात त्याच्यावर ठेवायचा आहे आणि पुन्हा तीच प्रक्रिया करायची. श्वास दीर्घ घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे आणि श्वास सोडल्यानंतर पुढे झुकायचं आहे आणि पुढे झुकल्यानंतर कपालभाती प्राणायाम त्याच्यामध्ये करायचा आहे. जो कपालभाती प्राणायाम आपण जे पेशंट्स आहेत मी सांगितल्याप्रमाणे 10-10 मिनिटापर्यंत सरावानी करू शकतील. हळूहळू 20 सेकंद, 50 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट असं करत 10 मिनिटापर्यंत नेलं तर निश्चित तुमचा डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो. त्यानंतर दुसरं आसन आणि त्यामधला प्राणायाम जो आहे तो पण पाहूया. त्यामध्ये आजकाल पाठीची, कमरेची, मिडल बॅकची आणि सर्व्हायकलची म्हणजेच मानेच्या भागाची, मणक्यांची दुखणे खूप जणांना आहे. त्याच्यासाठी जी आसनं आहेत ती अतिशय सोपी परंतु खूप प्रभावी आहे. त्याला बरीचशी कारणं असतात की ओझं आपलं असावधरित्या उचललं गेलं तर तो झटका बसतो किंवा मोटरसायकलवर जाताना खड्ड्यांमधून ती गेली गाडी आपटली तरी आपल्याला मणक्यांना झटका बसतो. अशा वेळेस खूप खर्चिक गोष्टी होतात आणि औषधी वगैरे त्याचा साईड इफेक्ट्स पण होतो. पण ह्यामध्ये जर आपण काही आसनं जी मी सांगतोय, उष्ट्रासन असेल, शलभासन असेल किंवा अर्धचक्रासन असेल, अर्धचंद्रासन असेल, ह्या आसनांचा जर अभ्यास केला आणि त्यामध्ये दीर्घ श्वासन घेऊन कपालभाती केली तर त्याच्यावर चांगला उपाय होतो. आता उष्ट्रासन कसं करायचं? उष्ट्रासनामध्ये गुडघ्यावर उभं राहायचं आहे. तळपाय
ची बोटं जी आहेत ती जमिनीला टेकवायची, टाचा वर उचललेल्या असतील आणि एक एक हाताने हळुवारपणे आपल्या टाचा पकडायच्या आहेत आणि मान पूर्णतः मागे सोडून द्यायची आणि ह्या अवस्थेमध्ये कपालभाती करायची. कमरेला बघा खूप छान प्रकारे ताण पडतो आणि कमरेमध्ये जेवढा ताण चांगला पडेल, पाठीच्या मणक्याला जेवढा ताण पडेल, तेवढा त्या पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग होत असतो. आणि त्यासाठी उष्ट्रासनाबरोबर शलभासन, हे शलभासन अतिशय उपयुक्त आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पोटावर झोपून, शल्व म्हणजे नाकतोडा. नाकतोडा कसा आपला एक पाय वर करत असतो कधी कधी बघा, तुम्ही जर बारीक ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये तो एक पाय वर घेत असतो. तशाच पद्धतीने आसन करायचे. पोटावर झोपायचे, दोन्ही तळहात आपल्या मांड्यांच्या खाली ठेवायचे आणि त्या मांड्यांच्या खाली ठेवल्यानंतर हनवटी जमिनीवरच असेल आणि मग तुम्ही उजवा पाय प्रथमतः उचलायचा आहे. बॉडीचं स्ट्रक्चर तिरकं वगैरे न होऊन देता सरळ ठेवायचं आहे. जेवढा आपल्या शक्तीनुसार आणि क्षमतेनुसार वर पाय नेता येईल तेवढा वर पाय न्यायचा आहे. तो होल्ड करायचा आहे. काही सेकंद होल्ड करून श्वास सोडत तो खाली आणायचा आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या पायाचा करायचा आहे आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये दोन्ही पाय एका वेळेस उचलायचेत आणि दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाला जुळवायचेत आणि टाचा बाहेरच्या बाजूनी उघडले पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही दोन्ही पाय उचलले आणि जर फार वेळ उचलता नाही आले तर तळहात जे मांड्यांच्या खाली आहेत त्याचा सपोर्ट जर तुम्ही मांड्यांना दिला, पायांना दिला, तर त्या अवस्थेमध्ये तुम्ही जास्त वेळ राहू शकता. अतिशय सावकाश आणि हळुवार पद्धतीने हे आसन केलं तर त्यामुळे कंबरदुखीचा जो त्रास आहे, लोअर बॅक L3 L4 ह्यामधला जो गॅप कमी झालेला आहे, हा कमी करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त आसन. आणि ह्यामध्ये प्राणायाम कोणता करायचा आहे, कारण आपण इंटिग्रेटेड पॅथीवर चर्चा करतोय. जे योग शिक्षक आहेत, ज्यांना ह्या पद्धतीचा खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, ते लगेच ग्राफ्स करतील. जे योग शिक्षक नाही आहेत ते 21 जूनला जे कार्यक्रम आपल्या ठिकठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये निश्चित तुम्ही सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला हे माहिती होईल. आणि ह्यामध्ये जो प्राणायाम करायचा आहे तो भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि पाय वर उचलायचा आहे आणि श्वास अलगदपणे सोडत पाय खाली घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केला तर तुमच्या कंबरदुखीचं दुखणं एकदम कमी होईल. एकाच आसनाचे 3 प्रकार आहे. आता दुसरा प्रकार पाहूया. एक हात आपण कमरेवर ठेवला, डावा हात कमरेवर, उजवा हात पुढे कानाला टच करून समोर आणि उजवा हात आणि विरुद्ध पाय म्हणजे डावा पाय दोन्ही वेळेस श्वास घेत वर उठायचे. हळुवारपणे होल्ड करायचं आहे आणि मग हळूहळू श्वास सोडत हात आणि पाय खाली घ्यायचा आहे. पुन्हा दुसऱ्या पायाने असंच करायचं आहे. त्यावेळेस जो हात पुढं होता तो कमरेवर घ्यायचा आहे आणि जो कमरेवरचा हात तो पुढं घ्यायचा आहे आणि विरुद्ध पाय आणि हात वर उचलायचे. हा दुसरा प्रकार. त्याच्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम आपण सतत करायचा आहे. त्यानंतर ह्याचाच तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अप्पर बॅकसाठी. कारण ह्या आसनांचे तिन्ही बॅक्सला परिणाम होत असतात. लोअर बॅक, आता 2 नंबरचा सांगितला तो मिडल बॅक आणि अप्पर बॅकसाठी दोन्ही हात कमरेवर न्यायचे. डावा हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचे आणि हळुवार वर उठत आपले दोन्ही हात सीटच्या मागं ताणायचे, खांदे उचलायचे आणि मान वर उचलून जेवढी मागं होईल तेवढी मागं न्यायची. हा तिसरा प्रकार भस्त्रिका प्राणायाम करतानाच करायचा आहे. हे जर केलं तर तुम्हाला पाठीच्या मणक्याचा कुठलाही आजार तुम्ही याच्यामध्ये कव्हर करू शकता. आणि जे पाठीच्या मणक्यांमधलं ज्या नर्व्स जात असतात, आपण त्याला इडा, सुषुम्ना आणि पिंगला ह्या 3 नाड्या म्हणतो. ह्या 3 नाड्यांमध्ये एक केमिकलचा प्रवाह, एक स्त्रव जात असतो आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की सेरेब्रल फ्लुइड. हे सेरेब्रल फ्लुइड जर बॅलन्स असेल तर तुमचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, तुमचं स्ट्रक्चर हे सगळं व्यवस्थित राहत असतं. आणि म्हणून तुम्ही जर हे 3 आसनं अगदी व्यवस्थित केले
कमरेसाठी पुढचं एक आसन आहे ते म्हणजे मर्कट आसन. पाठीवर झोपायचे, सीटला टाचा टेकवायचे आहेत आणि पाय एका दिशेला आणि मान एका दिशेला. खांद्याच्या रेषेत हात सरळ असतील आणि जर हे विरुद्ध बाजूला असे पसरवले आणि त्यामध्ये भस्त्रिका प्राणायाम केला तर तो चांगल्या प्रकारे रिझल्ट देतो. परत दुसऱ्या बाजूला पाय वळवायचे, मान दुसऱ्या बाजूला आणि श्वास दीर्घ घ्यायचा आहे. ही जर अवस्था केली तर ही पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आसनं आज आपण चर्चा केली. डायबिटीस आणि ह्यासाठी मणक्यांसाठी ही आसनांची आपण आज चर्चा केली. ही इंटिग्रेटेड पॅथीमध्ये अजून खूप काही चर्चा सारखी आसनं आहेत. वेळोवेळी आपण मार्गदर्शन ह्यावर करत राहू आणि निश्चितच ह्याच्यातून सर्व श्रोतेवर्गाला लाभ होईल. आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्हीच्या दृष्टीने ह्यामध्ये लाभ होईल. यासाठी अजूनही काही एपिसोड्स बनतील आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि त्याचं माध्यम आहे 90.8 मेगाहर्ट्झचं KVK प्रवरा कम्युनिटी रेडिओ सेंटर. यासाठी नेहमी जुळून राहा. गायत्रीताई आणि शैलेशजी यांचं खूप खूप आभार. यांनी खूप चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवला आहे. त्याबद्दल या कम्युनिटी रेडिओ सेंटरला खूप खूप आभार. आणि ह्याच्यावर कृपादृष्टी असलेले आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे साहेब यांचंही खूप खूप आभार की ज्याच्यामुळं हे असे आरोग्याचे कार्यक्रम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाबद्दल त्यांचंही खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ओम.